स्लाइड शेअर करते. पंचेचाळीस मेंबर आता मी जॉईन चालू केलं तेव्हा आहेत. आपण जवळजवळ 5 ते 7 मिनिटं वाट बघितलेली आहे. आता मी अमोनियम फॉर्मचं पुढे स्लाइड शेअर करते. GDH ची रिएक्शन आपण कंपॅरिझन आणि गोगॅट याच्या 2 मध्ये केलेली होती. तर हे सांगून झालंय की नाही मला आठवत नाहीये. जरा सांगा कोणीतरी, हे सांगितलंय का आपण? कंपॅरिझन ऑफ अमोनियम एसिमिलेशन बाय GDH अँड गोगॅट हा पॉइंट मी सांगितला का नाही एवढं कोणीतरी मला सांगा. म्हणजे त्या 2 स्लाइड आहेत त्या केल्या की मी पुढच्या एसिमिलेशनला शिफ्ट होणार आहे. मॅम सांगितले. हे झालंय सगळं हो शेवटपर्यंत मॅम. झालंय. हो मॅम. ठीक आहे मग ही बंद करून टाकते आणि पुढची घेते. आता हे गॅसियस डायनायट्रोजन एसिमिलेशन हा पॉइंट आपण चालू करतोय. गॅसियस डायनायट्रोजन एसिमिलेशन यातली पण थोडीशी सुरुवात झाली होती असं मला आता आठवलं. नायट्रोजन फिक्सेशन ही जी प्रोसेस आहे ती बायोकेमिस्ट्री मधनं कशी होते हे आपल्याला शिकायचं आहे. डायनायट्रोजन म्हणजे नायट्रोजन गॅस, याची व्हॅलन्सी 0 आहे याच्या कारण त्याला शेअरिंग करायला इलेक्ट्रॉन नाहीये. अतिशय स्टेबल मॉलिक्यूल आहे, इनॅक्टिव्ह आहे, इनर्ट आहे. त्याच्यामध्ये एकमेकांच्या मध्ये ट्रिपल बॉन्ड आहेत, त्यामुळे ते बॉन्ड ब्रेक करून त्याचं कन्व्हर्जन करणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. आणि त्यामुळे हे जे असिमिलेशन आहे, कन्व्हर्जन ऑफ N2 to NH3, हे केमिकली केमिस्ट साठी टेस्ट ट्यूब मध्ये फ्लास्क मध्ये करणं थोडं अवघड होतं. इट रिक्वायर रेड हॉट मॅग्नेशियम अँड हाय टेम्परेचर हाय प्रेशर. परंतु डायअझोट्रॉप जे आहेत म्हणजे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया जे आहेत, दे आर एबल टू कन्व्हर्ट इट N2 to NH3 ॲट नॉर्मल टेम्परेचर अँड pH. हे त्यांना कशामुळे शक्य होतं? बिकॉज दे हॅव बायोलॉजिकल कॅटलिस्ट, दॅट इज द एन्झाईम विच इज कॉल्ड ॲज द नायट्रोजिनेज. त्यांच्याकडे नायट्रोजिनेज नावाचं एन्झाईम आहे. त्या एन्झाईमच्या मदतीने ते N2चं कन्व्हर्जन NH3 मध्ये करतात आणि हे कन्व्हर्जन करताना त्यांना नॉर्मल टेम्परेचर, नॉर्मल प्रेशर लागतं. त्यांना कुठलाही कॅटलिस्ट वेगळा काही टाकावा लागत नाही. आणि दिस ability of bacteria to fix atmospheric nitrogen was known to man from 100 years ago. म्हणजे माणसांना, शेतकऱ्यांना भले नायट्रोजिनेज एन्झाईम रायझो असलं काही जरी कळत नव्हतं तरी त्यांना एवढं कळायचं की रोटेशन घेतलं क्रॉपचं की यील्ड वाढतं. आणि मग त्याचं बायोकेमिकल मेकॅनिझम शोधायचा प्रयत्न केला गेला. तेव्हा पहिल्या सुरुवातीला काही दिवस बायोकेमिकल मेकॅनिझम डिसाइड करणं, ठरवणं थोडंसं अवघड गेलं. याचं कारण दे आर एबल टू प्रिपेअर सेल फ्री एक्स्ट्रॅक्ट्स ऑफ एन्झाईम. 1960 मध्ये ग्रुप ऑफ सायंटिस्ट फ्रॉम द सेंट्रल रिसर्च लॅबोरेटरी ऑफ ड्यू पॉइंट डे मेमोर्स, दे फर्स्ट टाइम obtain a solution that is a cell-free extract of the nitrogenase enzyme. आता इथनं नीट लक्ष द्या. त्या 1960 मध्ये सेंट्रल रिसर्च लॅबोरेटरी ऑफ ड्यू पॉइंट डी मेमोर्स ही एक रिसर्च लॅबोरेटरी मध्ये आहे. तिथल्या अनेक सायंटिस्टनी मिळून पहिल्या सुरुवातीला काय केलं, सेल फ्री एक्स्ट्रॅक्ट मिळवले, नायट्रोजनेज एन्झाईम सेल पासून बाजूला केले. ते 3 ऑर्गॅनिझम मधनं त्यांनी ते एन्झाईम बाजूला केले. ते 3 ऑर्गॅनिझम कुठले होते? एक होता क्लॉस्ट्रिडियम आस्टुरियानम की जो स्ट्रिक्ट अनेरोबिक आहे. दुसरा होता अझोटोबॅक्टर क्रुकुकम की जो स्ट्रिक्ट एरोबिक आहे. आणि तिसरा होता क्लेप्शियला निमोनी
तो फॅकल्टेटिव्ह आहे, म्हणजे तो एरोबिक दिलं तरी चालतो, अनएरोबिक दिलं तरी चालतो. मग त्याने ते जे नायट्रोजनेज एन्झाईम होतं तिन्ही ऑर्गॅनिझम मधनं काढलेलं, त्याचा अभ्यास केला आणि त्यांना काय लक्षात आलं, हे जे नायट्रोजनस एन्झाईम आहे इट इज नॉट अ सिंगल प्रोटीन, ते एकटं प्रोटीन नाहीये, तर ते कशाचं बनलेलं आहे, डायमरचं बनलेलं आहे, म्हणजे दोन प्रोटीनिक सब युनिटचं ते बनलेलं आहे. मग हे जे दोन प्रोटीनिक सब युनिट आहेत ते सुद्धा एकमेकासारखे नाहीयेत, तर ते एकमेकापेक्षा वेगळे डायमर आहेत, म्हणून त्याने नाव दिलं, म्हणजे त्याला म्हणलं जातं हेटेरो डायमर. होमो नाही, म्हणून हेटेरो डायमर, अनइक्वल डायमर. आणि हे जे सब युनिट्स आहेत त्यांची प्रॉपर्टी, हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे, मनावर ठसवून ठेवा. हे जे सब युनिट्स त्याचे आहेत ते स्मॉलर सब युनिट आणि लार्जर सब युनिट डिपेंडिंग अपॉन देअर साईज, मॉलिक्युलर वेट, हे दोन सब युनिट्सचं बनलेलं आहे. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, हे दोन सब युनिट हे एकमेकापासून सेपरेट होऊ शकतात आणि परत एकदा रिजॉईन होऊ शकतात, आणि त्यावेळेला ते ऍक्टिव्ह होऊ शकतो एन्झाईम. their ability to separate from each other and their ability to rejoin it. त्यामुळे हे जे दोन सब युनिट्स आहेत दोन वेगवेगळ्या आकाराचे आहेत, दोन वेगवेगळ्या मॉलिक्युलर वेटचे आहेत, एक स्मॉलर आणि एक लार्जर, आणि हे एकमेकापासून डिसोसिएट होऊ शकतात आणि असोसिएट होऊ शकतात. डिसोसिएशन, रिअसोसिएशन, डिसोसिएशन, रिअसोसिएशन, आणि ते जेव्हा रिअसोसिएशन होईल तेव्हा ती एन्झाईम ऍक्टिव्हिटी होणार आहे. ह्या एन्झाईमची अत्यंत महत्वाची, तुम्ही लक्षात ठेवायला गरजेची असलेली प्रॉपर्टी आहे. The two subunits, they are not identical with each other. One unit is smaller, one is larger, and these two subunits they can be separated from each other. They can reassociate with each other. मग हा स्मॉलर सब युनिट आहे तो परत अजून दोन आयडेंटिकल सब युनिटचा बनलेला आहे, म्हणजे एक मोठा एक छोटा. आता हा जो छोटा आहे तो परत दोन सब युनिटचा बनलाय की ते दोन्ही एकमेकांसारखेच आहेत, आणि त्याच्यामध्ये आयर्न हा चिलेटिंग एजंट आहे. त्यामुळे मोठं नायट्रोजनेज एन्झाईम, त्याचे दोन भाग, एक स्मॉलर एक लार्जर, एवढं फक्त बसलं की हा स्मॉलर सब युनिट्स परत दोन प्रकारचा, दोन प्रोटीनिक सब युनिटचा बनलेला आहे की जे एकमेकांसारखे आहेत, आणि त्यांच्यामध्ये आयर्न हा चिलेटिंग एजंट आहे. आणि हा जो लार्जर सब युनिट आहे परत तो चार वेगवेगळ्या सब युनिटचा बनलेला आहे. समजा ए बी सी डी असं चार सब युनिटचा बनलेला आहे, तर त्यातला ए आणि बी एकमेकांसारखे आहेत आणि सी आणि डी एकमेकांसारखे आहेत. हे सगळे एकमेकांसारखे नाहीयेत, परत एकदा लक्ष द्या. मोठं नायट्रोजनेज एन्झाईम हे दोन कंपोनंट्स बनलेलं आहे, स्मॉलर आणि लार्जर. त्यांची ऍबिलिटी काय आहे, एकमेकांपासून ते वेगळे होऊ शकतात, एकमेकाला जॉईन होऊ शकतात, वेगळे होऊ शकतात, जॉईन होऊ शकतात. आता हा जो स्मॉलर सब युनिट आहे परत तो दोन वेगळ्या सब युनिटचा बनलेला आहे की जे एकमेकांसारखे आहेत, आयडेंटिकल सब युनिट्स आहे, आणि त्याच्यामध्ये आयर्न हा चिलेटिंग एजंट आहे. एवढं फक्त तुमच्या डोक्यात बसल्यावर हा जो लार्जर सब युनिट आहे तो चार वेगवेगळ्या सब युनिटचा बनलेला आहे, ए बी सी आणि डी. हे सगळे परत एकमेकांसारखे नाहीत. ए इज आयडेंटिकल टू बी, सी इज आयडेंटिकल टू डी. त्यामुळे ते चार सब युनिट जे आहेत, टू आर डिफरंट फ्रॉम अदर टू. त्यातले दोन हे एकमेकांपेक्षा, इतर दोन पेक्षा वेगळे आहेत. आणि त्यांच्यामध्ये अत्यंत महत्वाचं वाक्य आहे, ते possess molybdenum and iron as a chelating agent. त्याच्यामध्ये molybdenum आणि आयर्न हा चिलेटिंग एजंट लागतो. आणि हे तुम्हाला कुठे उपयोगाला येणार आहे, तर तुमची प्रॅक्टिकल ऍक्च्युअली करून झाली आहेत अझोरायझो. तर हे जे ऑर्गॅनिझम तुम्ही ग्रो करायला ठरवलं, लॅबोरेटरीमध्ये वाढवायचे आहेत, तर तुम्हाला त्यांना मॉलिब्डेनम नावाचा पदार्थ खायला घातल्याशिवाय त्यांना नायट्रोजनेज ऍक्टिव्हिटी करताच येत नाही. मॉलिब्डेनम हा जो आहे इट इज व्हेरी इसेन्शियल कंपोनंट फॉर ग्रोथ ऑफ दिस डायझोट्रॉप्स. त्यामुळे परत एकदा इन शॉर्ट शेवटचं सांगते, नायट्रोजिनेज हे एन्झाईम आहे ते तीन ऑर्गॅनिझम पासून आयसोलेट केलं आणि तिन्हीच्या प्रॉपर्टी स्टडी केल्या, तेव्हा त्यांना असं लक्षात आलं नायट्रोजन इज मेड अप ऑफ टू सब युनिट, वन इज स्मॉलर वन इज लार्जर.
ते कॅन बी डिसोसिएट अँड रिअसोसिएट. आणि त्याच्यानंतर जो स्मॉलर सब युनिट इज मेड अप ऑफ 2 आयडेंटिकल सब युनिट विथ आयर्न ॲज अ चिलेटिंग एजंट, while the larger subunit is made up of 4 different subunit. A, B, they are identical with each other, but they are different from C and D. C, D, they are identical with each other, and they possess a molybdenum and iron as a chelating agent. आणि मग त्या ऑर्गॅनिझमचा त्यांनी डिटेल कंपॅरेटिव्ह अभ्यास केला आणि तो असा केलेला आहे. सीपी म्हणजे काय, क्लॉस्ट्रिडियम पास्टुरियानम, एसी म्हणजे अझोटोबॅक्टर क्रुकुकम आणि केपी म्हणजे क्लेप्शिएला निमोनी. आणि जर तुम्ही बघितला हा CP1, KP1, AC1 म्हणजे हे त्या ऑर्गॅनिझमचे लार्जर सब युनिट आहेत आणि हे त्यांचे त्याच ऑर्गॅनिझमचे स्मॉलर सब युनिट आहेत. आणि मग त्यांनी कंपॅरेटिव्हली केलं, त्यांचं मॉलिक्युलर वेट जर बघितलं तर हे त्या टोटल नायट्रोजनेज एन्झाईमचं मॉलिक्युलर वेट हे इथे आहे, लार्जर सब युनिटचं आहे 2,20,000, 2,18,000, 2,27,000. म्हणजे जरा आपण थोडासा मनाशी विचार केला तर ते बऱ्यापैकी सारखं आहे मॉलिक्युलर वेट. त्यानंतर त्यांनी काय केलं, हे जे सब युनिट्स आहे स्मॉलर सब युनिट, दोन आयडेंटिकल, एक्झाम्पल मी 1-2-3 घेतली. स्मॉलर सब युनिटचे 2 आयडेंटिकल सब युनिटचे बनलेले आहे, त्याची मॉलिक्युलर वेट बघितली तर 27,000, 34,000, 31,000 म्हणजे एका ठराविक रेंज मध्ये आहे. मॉलिब्डेनम ऍटम्स पर मॉलिक्यूल लार्जर कडेच असणार आहे, त्यामुळे 2-2-2 इकडे नसतो 0-0-0. आयर्न हा चिलेटिंग एजंट जो आहे स्मॉलर कडे 4-4-4. आणि त्यामुळे एखाद्या ऑर्गॅनिझमचा लार्जर सब युनिट हा दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या स्मॉलर सब युनिट बरोबर जर समजा आर्टिफिशियली, नॅचरली असं कधी होणार नाही, पण आर्टिफिशियली हॅलो तुम्ही जर दोन्ही. मिस, हा बोल ना. ऑटो ऍडमिट करा. ओके. आलं का? येस. त्यामुळे एखाद्या ऑर्गॅनिझमचा लार्जर सब युनिट दुसऱ्या एखाद्या ऑर्गॅनिझमच्या स्मॉलर सब युनिट बरोबर मिक्स केला, फ्यूज केला, तर एन्झाईम जे तयार होईल ते हायब्रिड होणार आहे. म्हणजे क्लॉस्ट्रिडियम पाश्चुरियानमचा लार्जर सब युनिट आणि क्लेप्शिएला निमोनीचा स्मॉलर सब युनिट आपण एकत्र केले तर तयार होणारं हायब्रिड एन्झाईम तेवढंच ऍक्टिव्ह असतो, हे त्यांना दाखवून द्यायचं आहे. किंवा दुसरं उदाहरण घेऊया, अझोटोबॅक्टर कुर्कुकमचा लार्जर सब युनिट घेतला आणि क्लेप्शिएला निमोनीचा स्मॉलर सब युनिट घेतला आणि ते दोन्ही एकमेकांबरोबर फ्यूज केले तर तयार होणारं हायब्रिड सब युनिट जे आहे, हायब्रिड एन्झाईम जे आहे, इट रिमेन्स ऍक्टिव्ह. एक वाक्य इथे लिहिलेले CP1 म्हणजे क्लॉस्ट्रिडियम पाश्चुरियानम 1 लिहिलंय, म्हणजे लार्जर सब युनिट ऑफ द क्लॉस्ट्रिडियम सब युनिट हे जो आहे पाश्चुरियानम, आणि त्याचा स्मॉलर सब युनिट आहे. The surprising thing is that the smaller subunit of Klebsiella pneumoniae म्हणजे KP2 can be mixed with the larger subunit of the Azotobacter crucum AC1 to form a hybrid nitrogenase enzyme which can be efficient to fix atmospheric dinitrogen. ते तुम्ही आर्टिफिशियली ट्यूब मध्ये जर एकमेकांबरोबर मिक्स केले तर त्यांना नायट्रोजन फिक्सेशन करता येतं, ते ऍक्टिव्ह राहतात. असं जनरली बाकीच्या ऑर्गॅनिझम बाबत सापडत नाही, परंतु नायट्रोजनेज एन्झाईम हे असं आहे की ते ह्या पद्धतीने होऊ शकतं.
तर पुढचा महत्वाचा गोष्ट आहे द कंपोनंट नेसेसरी फॉर नायट्रोजनेज एन्झाईम ऍक्टिव्हिटी. नायट्रोजनेज एन्झाईम ऍक्टिव्हिटी होणार आहे म्हणजे डोळे झाकून त्याला सबस्ट्रेट लागणार आहे. फॉर एक्झाम्पल हेक्झोकायनेजची ऍक्टिव्हिटी असेल तर ग्लुकोज सारखा एखादी हेक्झो शुगर त्याला लागणार. तसं नायट्रोजनेज एन्झाईम व्हायची असेल ऍक्टिव्हिटी तर त्याला सबस्ट्रेट लागतो, तो म्हणजे मॉलिक्युलर डायनायट्रोजन, नायट्रोजन गॅस लागतो. दुसरी महत्वाचा कंपोनंट लागतो म्हणजे एटीपी मॉलिक्यूल लागतात. आणि थिअरॉटिकली मी तुम्हाला कशी थिअरॉटिकली आहे ते पुढे प्रूव्ह करून दाखवणार आहे. एका N2 चं कन्व्हर्जन 2 NH3 मध्ये करायला 16 एटीपी मॉलिक्यूल लागतात. एक N2 चं कन्व्हर्जन 2 NH3 मध्ये करण्यासाठी 16 एटीपी थिअरॉटिकली लागतात. ती कशी ते मी सांगते. आणि त्यामुळे ही प्रोसिजर अतिशय कॉस्टली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे त्यांना मॅग्नेशियम आयन्स लागतात, पण ते त्या नायट्रोजन एन्झाईमला का लागतात हे अजून माहिती नाही, एक्झॅक्ट रोल माहित नाही. परंतु आपण FY-SY ला तुम्ही किंवा 11वी 12वीला जेव्हा एखादा पाथवे शिकता त्यावेळेला जेव्हा कायनेज एन्झाईम असतं त्या कायनेजला जेव्हा एटीपीचं हायड्रोलिसिस होतं तेव्हा मॅग्नेशियम आयन्स लागत असतात. आणि त्यात मॅग्नेशियम आयन दे आर नीडेड फॉर द ऍक्टिव्हिटी ऑफ एटीपी. इट इज अझम्पशन नॉट येट क्लिअरली प्रूव्ड. त्यामुळे 3 कंपोनंट लागतात. डायनायट्रोजन हा सबस्ट्रेट, 16 एटीपी मॉलिक्यूल आणि मॅग्नेशियम आयन्स. आपल्याला बायोकेमिकल मेकॅनिझम बघायचं आहे. हे खूप लक्ष देऊन ऐका. हे तुम्हाला मी आधी सगळं वाचून दाखवणार, म्हणजे वाचून म्हणजे समजावून सांगते, पण डायग्राम जोवर तुम्ही बघत नाही तोपर्यंत तुम्हाला इथलं खूप डिटेल कळणार नाही. आपण आता त्यामुळे आधी हे करूया आणि मी परत एकदा आपल्याला वाचावं लागलं तरी वाचूया. The subunit of nitrogenous enzyme works as the carriers of electron, that is between donor and the substrate. And this nitrogen fixing reaction, हे जे नायट्रोजनस एन्झाईमचे जे सबयुनिट आहेत स्मॉलर आणि लार्जर सबयुनिट, हे काय काम करतात, ते वर्काचं कॅरियर. कुणाचं कॅरियर आहे, बिटवीन डोनर अँड द दॅट इज अ डोनर आणि रेसिपियंट म्हणजे सबस्ट्रेट नायट्रोजन. त्यामुळे हे जे तुम्ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन डोळ्यासमोर आणा, NADH2 चं कन्व्हर्जन NAD मध्ये होतं जेव्हा FAD ते 2 हायड्रोजन घेतं म्हणजेच इलेक्ट्रॉन घेतं आणि त्याचं कन्व्हर्जन FADH2 मध्ये होतं. हे FADH2 त्याचे इलेक्ट्रॉन पुढच्याला देऊन टाकतो, क्विनोनला देतो, तो हायड्रोक्विनोन होतो आणि हे जे FADH2 आहे ते FAD होतं. अशी ही इलेक्ट्रॉनची कॅरियर चेन आहे. त्याच पद्धतीने हे जे नायट्रोजनेज एन्झाईमचे जे 2 सब युनिट आहेत ते काय करतायत, ते वर्क ऍज अ कॅरियर ऑफ इलेक्ट्रॉन. आणि कुणाचे कॅरियर, जो इकडनं इलेक्ट्रॉन देणार आहे तो नायट्रोजनला देऊन देणं, सबस्ट्रेटला नेऊन देणं, याच्यामधले ते कॅरियरचं काम करतात. आपण रिले जर खेळ खेळलो तर आपण असं एकमेकांना ते पास करत जातो, तसं आहे हे. हा याचं N2 चं कन्व्हर्जन NH3 मध्ये N2 ला 6 हायड्रोजन देणे म्हणजे 6 इलेक्ट्रॉन देणं, ही जी काम आहे ती इलेक्ट्रॉन देण्यासाठी हे जे नायट्रोजनेज एन्झाईम आहे ते कॅरियर म्हणून काम करतं. आपण बघूया नायट्रोजन फिक्सिंग रिएक्शन काय आहे. N2 प्लस ट्वाइस NH3 हा डायनायट्रोजन मॉलिक्यूल आहे, तो 2 थ्राइस H2 पाहिजे होतं, थ्राइस H2 दॅट गिव्स ट्वाइस NH3 हे जे मॉलिक्यूल झालेलं आहे. म्हणजे हा तुम्ही नायट्रोजनचा विचार केला तर 2 आहेत आणि हायड्रोजनचा जर विचार केला तर ते किती येतात, 6 इलेक्ट्रॉन त्याला लागणार आहे. त्याला काय लागणार आहे, 6 इलेक्ट्रॉन्स लागणार आहेत. आणि इलेक्ट्रॉन हा हायड्रोजन ह्या फॉर्म मध्ये आहे. तुम्ही हायड्रोजन हा शब्द फोडून जर लिहिलात तर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचा बनलेला असतो. त्यामुळे माझ्याकडचे 2 हायड्रोजन मी तुम्हाला दिले तर काय झालं, माझ्याकडचे 2 हायड्रोजन देता देता त्या डबीत घालून मी काय दिले, इलेक्ट्रॉन तुम्हाला दिले. त्यामुळे जेव्हा एखाद्याकडे इलेक्ट्रॉन हायड्रोजन जातो तेव्हा ऑटोमॅटिकली त्याला इलेक्ट्रॉन मिळत असतात.
आणि त्यामुळे वाक्यात अर्थ काय कळतो, इट रिक्वायर्स 6 इलेक्ट्रॉन, दॅट इज 6 हायड्रोजन्स आर निडेड. त्यामुळे इथे 6 हायड्रोजन मॉलिक्यूल आपल्याला लागणार आहेत. आता हे जे इलेक्ट्रॉन आहेत, हायड्रोजन आहेत, ते कोणीतरी देण्याचं काम केलं पाहिजे. आणि ह्या बॅक्टेरियल सेलमध्ये फ्लॅवोडॉक्झिन म्हणून जो मॉलिक्यूल आहे, हा कुठल्या फॉर्म मध्ये, त्याला स्वतःला जेव्हा हायड्रोजन मिळतील, त्याला स्वतःला जेव्हा इलेक्ट्रॉन मिळतील, तेव्हा बायोकेमिस्ट्रीमध्ये गेन ऑफ हायड्रोजन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, इट इज अ रिडक्शन, अँड लॉस ऑफ हायड्रोजन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज द ऑक्सिडेशन. त्यामुळे ह्या फ्लॅविडॉक्झिन हा रेड्यूस फॉर्म मध्ये जेव्हा असेल, म्हणजेच त्याच्याकडे 2 हायड्रोजन असतील, म्हणजेच त्याच्यामध्ये पेटीतले 2 इलेक्ट्रॉन असतील, तो नेहमी इलेक्ट्रॉन डोनरचं काम करतो फॉर नायट्रोजनेज एन्झाईम. MCQ ला विचारता येऊ शकतं, डॅश इज ऑलवेज द इलेक्ट्रॉन डोनर फॉर नायट्रोजनेज एन्झाईम. मग इथं मी तुम्हाला असं विचारू शकते, दॅट इज अ आपला जो NaDH2 हा ही होऊ शकतो, रेड्युस्ड निकोटिनामाइड, किंवा क्विनोन, आयर्न, सायटोक्रोम, यातला कुठला डोनर म्हणून काम करतो, तर रेड्युस्ड फ्लॅविडॉक्झिन इज ऑलवेज द इलेक्ट्रॉन डोनर फॉर नायट्रोजनेज एन्झाईम. आता ह्या नायट्रोजनेज एन्झाईमनी काय करायचं असं इमॅजिन करा. इथे माझ्या शेजारी ही बाटली जी आहे ती फ्लॅविडॉक्झिन आहे. माझ्या हा हात आहे, हा स्मॉलर सब युनिट आहे, माझा उजवा हात आहे, हा लार्जर सब युनिट आहे, आणि इथं तो नायट्रोजन थांबलेला आहे. आम्ही यांनी 2 इलेक्ट्रॉन स्मॉलर सब युनिटला दिले की स्मॉलर देणार लार्जरला आणि लार्जर देणार आहे तो नायट्रोजनला. असे ते इलेक्ट्रॉन फ्लो होत राहणार आहेत. परत एकदा लक्ष द्या, कळलंय का बघा, दिसतंय का बघा तुम्हाला. ही जी बाटली आहे ही आहे रेड्युस्ड फ्लॅविडॉक्झिन. माझा डावा हात आहे हा स्मॉलर सब युनिट, माझा उजवा हात आहे हा लार्जर सब युनिट, आणि ह्या माझ्या उजव्या हाताच्या शेजारी आहेत 2 नायट्रोजन उभे आहेत, ते इलेक्ट्रॉन हायड्रोजन कॅच करायला तयार आहेत. त्यामुळे हा रेड्युस्ड फ्लॅविडॉक्झिन काय करेल, त्याचे इलेक्ट्रॉन स्मॉलरला देईल, स्मॉलरने द्यायचे लार्जरला, आणि लार्जरने ते नायट्रोजनला द्यायचंय. त्यामुळे हे जे सब युनिट्स आहेत ते वर्क ऍज अ कॅरियर्स, and there is a flow of electron which is similar to electron transport chain. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये जसा फ्लो असतो, NADH2 to FAD to क्विनोन to सायटोक्रोम B, सायटोक्रोम C, सायटोक्रोम A, A3, आणि तो ऑक्सिजनला दिला की ऑक्सिजनचं पाणी बनतं. ह्याच पद्धतीने हे इलेक्ट्रॉन फ्लो होणार आहे. देणारा कोण आहे दानशूर, रेड्युस्ड फ्लॅविडॉक्झिन. हा रेड्युस्ड फ्लॅविडॉक्झिन ह्याचे इलेक्ट्रॉन म्हणजेच ह्याचे 2 हायड्रोजन स्मॉलरला देईल, स्मॉलर सब युनिट तर लार्जरला देईल, आणि लार्जरने काय करायचं, नायट्रोजनला देऊन टाकायचे. असा इलेक्ट्रॉनचा फ्लो होणार आहे. एका वेळेला 2 हायड्रोजन म्हणजे 2 इलेक्ट्रॉन वाहत जाणार, आणि 6 इलेक्ट्रॉन लागणार. म्हणजे हा फ्लो किती वेळा व्हायला पाहिजे, 3 वेळेला व्हायला पाहिजे. तेव्हा 2 गुणिले 3 म्हणजे 6 इलेक्ट्रॉन हे नायट्रोजनला मिळतील. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल तर पुढे जाऊया. Smaller subunit has a iron at its transition metal, while the larger subunit has a molybdenum as a transition metal, that is it working as a chelating agent. They will accept the electron and they will donate the electron. हा larger subunit जरी असला तर ह्याच्या सेंटरला असलेला आयर्न हा काय करतो, ह्याच्याकडचे 2 इलेक्ट्रॉन घेतो आयर्नच्या जवळ, तो नंतर त्याचे इलेक्ट्रॉन मॉलिब्डेनमला देतो, आणि मॉलिब्डेनम तो नायट्रोजनला देतो. त्यामुळे हे जे आहे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन सिमिलर टू इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. इथपर्यंत समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. आता डोक्याशी परत फिक्स ठेवा, हे जे कॅरियर मॉलिक्युल्स आहेत, सॉरी नायट्रोजनेज एन्झाईमचे जे सब युनिट्स आहेत ते कॅरियरचं काम करणार आहेत. स्मॉलर सब युनिटच्या सेंटरला आयर्न आहे, लार्जर सब युनिटच्या सेंटरला ट्रान्झिशन मेटल मॉलिब्डेनम आहे, चिलेटिंग एजंट आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या लार्जर सब युनिटला फक्त सबस्ट्रेटला म्हणजे नायट्रोजन गॅसला करायची कपॅसिटी आहे. स्मॉलरला नायट्रोजन देता येत नाही, तो लार्जरला द्यावा लागतो आणि लार्जर तो पुढे देणार आहे. त्यामुळे ह्या पद्धतीने फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन होणार आहे.
आता स्टेप्स कशा होत आहे बघा. रेड्युस्ड फ्लॅवोडॉक्सिन विल डोनेट्स इट्स इलेक्ट्रॉन टू द स्मॉलर सब युनिट. त्याला काहीच अडचण नाहीये. तो काय करणार, स्वतःकडे 2 हायड्रोजन 2 इलेक्ट्रॉन त्याला मिळाले की तो दानशूर करणं आहे. तो काय करणार, त्याला मिळालेले इलेक्ट्रॉन लगेच तो स्मॉलर सब युनिटला देणार. इथपर्यंत आधी वाक्य लक्षात आलं. आणि त्याला देऊन टाकले की स्मॉलर सब युनिटला 2 इलेक्ट्रॉन मिळाले की ते रेड्युस्ड होणार. त्याला इलेक्ट्रॉन मिळाले की तो रेड्युस्ड होणार. आणि आता त्यांनी काय करायला पाहिजे, ह्या स्मॉलर सब युनिटनी ह्या लार्जर सब युनिटला की ज्याला इलेक्ट्रॉन बाइंड होण्याची कपॅसिटी, सॉरी नायट्रोजन ज्याला ती खिडकी त्याच्याकडे आहे, सबस्ट्रेट बाइंडिंग साईट त्याच्याकडे आहे, त्या खिडकीत नायट्रोजन बसू शकतो, ती खिडकी इथं आहे. त्यामुळे या स्मॉलर सब युनिटली काय करायला पाहिजे, त्याचे इलेक्ट्रॉन लार्जरला दिले पाहिजे आणि मग लार्जर काय करेल ते नायट्रोजनला देईल. असं नॉर्मली व्यवस्थित जर घडायचं असेल तर अशा पद्धतीने घडायला पाहिजे. परंतु मी ह्याच्या आधीच तुम्हाला 2 स्लाइड पूर्वी वाक्य सांगितलेलं होतं, हे जे नायट्रोजनेज एन्झाईम आहे ते सब युनिट एकमेकापासून डिसोसिएट झालेले असतात, त्यांचे असोसिएशन व्हायला पाहिजे. म्हणजे ह्या स्मॉलर सब युनिटनी लार्जर सब युनिटला हात धरला पाहिजे, त्यांच्यामध्ये शेकहँड व्हायला पाहिजे. पण हा स्मॉलर सब युनिट जो आहे, इट इज नॉट रेडी टू असेंबल विथ द लार्जर सब युनिट बिकॉज इट इज इन इनॅक्टिव्ह फॉर्म. इथपर्यंत ही 3 वाक्य मी परत एकदा तुम्हाला हे ठसवून मी सांगते. देणारा दानशूर आहे रेड्युस्ड फ्लॅविडॉक्सिन. याचे इलेक्ट्रॉन त्यांनी ह्याला दिले, यांनी लगेच घेतले, काहीच प्रॉब्लेम नाही त्याला घ्यायला. त्याला इलेक्ट्रॉन मिळाले, पण त्यांनी काय करायला पाहिजे, या स्मॉलर सब युनिटले ते इलेक्ट्रॉन कुणाला द्यायला पाहिजे, लार्जर. हे त्यांनी कधी देऊ शकेल लार्जरला, जर दोघांनी एकमेकांचे हात धरले तर तो स्मॉलर लार्जरला देऊ शकेल. पण हा जेव्हा रेड्युस फॉर्म मधला जो असतो स्मॉलर सब युनिट, इनॅक्टिव्ह फॉर्म मधला असतो, तो त्याचे इलेक्ट्रॉन सहजी द्यायला तयार, म्हणजे तो इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये तो हात चेकहँड करायलाच तयार होत नाही. आणि त्या ऍक्टिव्हेशन साठी त्याला काय करावं लागतं, 4 ATP मॉलिक्यूल बरोबर बाइंड व्हावं लागतं. त्याला त्याच्याकडे ती साईट आहे, परंतु पहिल्यापासून ती ऑक्युपाय नसते. एकदा का त्याला इलेक्ट्रॉन मिळाले की तो 4 ATP मॉलिक्यूल बरोबर बाइंड होतो. आता त्या 4 ATP मॉलिक्यूलला बाइंड झाल्याबरोबर तो ऍक्टिव्ह होतो, किमान शेकहँड करायला तयार होतो, किमान शेकहँड करतो. आता हे वाक्य परत एकदा मी सांगते. रेड्युस्ड फ्लॅविडॉक्सिन इलेक्ट्रॉन द्यायला दानशूर करणं, त्यांनी इलेक्ट्रॉन दिले, स्मॉलर कडे आले. स्मॉलर लार्जरला द्यायचं असेल तर काय व्हायला पाहिजे, दोघांच्या शेकहँड व्हायला पाहिजे. पण ते शेकहँड करायला स्मॉलर सब युनिट तयारच नाहीये, तो इनॅक्टिव्हच आहे. त्याला ऍक्टिव्हेट करायला 4 ATP मॉलिक्यूल विथ मॅग्नेशियम इथं त्याला ती शेपटी जोडली केली की आता तो तयार होतो. त्यांनी काय करायला पाहिजे, तो लगेच तयार कशासाठी होतो, तो त्या लार्जर सब युनिट बरोबर असेंबल होतो. इथपर्यंत सर्वांना कळलं का बघा. फ्लो कसा आला आता, रेड्युस फ्लॅविडॉक्सिन टू स्मॉलर सब युनिट with iron as a chelating agent with activated MgATP. आता ह्या स्मॉलर सब युनिटने हात त्याचा शेकहँड धरलाय, ह्या लार्जर सब युनिटच्या खिडकीत नायट्रोजन बसलेला आहे. हा जर यांनी इथे लार्जरला दिले इलेक्ट्रॉन तर तो नायट्रोजनला देणार. बट माझं वाक्य नीट लक्षात घ्या, the activated smaller subunit assemble with the larger subunit, but it will not donate its electron to larger. त्याला जो इलेक्ट्रॉन मिळाले भले तो हात धरेल, पण त्यांनी दिले पाहिजे, त्याच्याकडे असलेले इलेक्ट्रॉन त्यांनी पुढे दिले पाहिजेत. तो देत नाही. याचं कारण काय आहे, इट हॅज अ हायर रेडॉक्स पोटेन्शियल, ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल, की ज्याला शॉर्ट मध्ये रेडॉक्स पोटेन्शियल म्हणतात. आता प्रश्न असा आहे, व्हॉट इज मीन बाय रेडॉक्स पोटेन्शियल. रेडॉक्स पोटेन्शियल म्हणजे ऍबिलिटी टू ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन घेण्याची कपॅसिटी, हावरटपणा खूप आहे त्याच्याकडे. त्याच्याकडे एकदा का तो इलेक्ट्रॉन आले की तो सोडायलाच तयार होत नाही.
त्यामुळे त्याचा रेडॉक्स पोटेन्शियल जास्त आहे. जर एखादा शक्तिमान माणूस बसलाय आणि त्याच्या हातातला जर खाऊ तुम्हाला काढून घ्यायचा असेल, इमॅजिन करा, तर तुम्हाला तिथे एनर्जी खर्च करावी लागेल, त्याच्या हाताची मूठ उघडावी लागेल आणि मग ती मिळणार आहे. तसा हा स्मॉलर आहे. आधी एकतर अडगा आहे, तो इनॅक्टिव्ह आहे, त्याला ऍक्टिव्हेट करायला नुसतं बाइंडिंग करावं लागतं MgATPचं, आणि जरी बाइंड झालं तरी त्याचा रेडॉक्स पोटेन्शियल खूप जास्त आहे. त्याची एनर्जी तिथं ती एटीपीचे जोडलेले आहेत. 4 एटीपी एका वेळेला हायड्रोलिसिस होतात. 4 एटीपीचं हायड्रोलिसिस होऊन एडीपी प्लस पीआय मध्ये कन्व्हर्ट होईल. आता याचा रेडॉक्स पोटेन्शियल कमी झाला, त्याची ऍबिलिटी टू ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन कमी झाली आणि तो तयार झाला. त्याने लार्जर सब युनिटला ते इलेक्ट्रॉन देऊन टाकले. ही प्रोसिजर घडली रे घडली की दोन्हीही सब युनिट एकमेकापासून सेपरेट होतात. त्यांनी इलेक्ट्रॉन इकडच्याला दिले की दोघं एकमेकांचा हात सोडतात. इथपर्यंत समजलंय? परत एकदा इथपर्यंत परत एकदा सांगते, मुद्दा मी 4 वेळा सांगते. हा रेड्युस्ड फ्लॅविड ऑक्सिन आहे, दानशूर आहे, कर्ण आहे. तो त्याचे इलेक्ट्रॉन स्मॉलरला देईल. स्मॉलरचे बघा खोड्या काय काय आहेत. स्मॉलर तो तिथे आला, त्याला इलेक्ट्रॉन मिळाले, रेड्युस फॉर्म मध्ये तो आलेला आहे, परंतु तो लार्जरचा हात धरायलाच तयार नाही. त्यासाठी त्याला ऍक्टिव्हेशन लागणार आणि ते ऍक्टिव्हेशन करायला त्याला 4 एटीपी मॅग्नेशियमचं बाइंडिंग व्हायला पाहिजे. तो ऍक्टिव्हेट झाला की लार्जरचा हात धरणार पण देणार नाही, कारण त्याला घेण्याची कपॅसिटी जास्त आहे, देण्याची कपॅसिटी नाही. त्यामुळे तो काय करणार आहे, हे त्याचे इलेक्ट्रॉन तो लार्जर सब युनिट यायला तयारच होत नाही. तिथं एनर्जी सेलला खूप खर्च करावी लागते, 4 एटीपीचं हायड्रोलिसिस करावी लागतं आणि मग असा अडगा हा जो लार्जर स्मॉलर सब युनिट आहे, ज्याचा शक्ती खर्च करून त्याचे 2 इलेक्ट्रॉन काढून घ्यावे लागतात, ते आता लार्जर सब युनिट कडे. लार्जर सब युनिट कसं आहे बघा, त्याचा रेडॉक्स पोटेन्शियल कमी झाल्यावर तो लार्जर कडे आलेले आहे. हा जो लार्जर सब युनिट आहे तो रेड्युस्ड झालेला आहे. त्याच्याकडे खिडकी आहे आणि त्या खिडकीत नायट्रोजन आहे. त्या खिडकीमध्ये नायट्रोजन आहे. आता असं इमॅजिन करा की माझ्या लेकाचं लग्न आहे आणि मी तुम्हाला लग्नाला बोलवलंय. तुमच्याकडे आले की तुम्ही लग्नाला या, नवरा बायको घरात राहतायत आणि सांगितलं की तुम्ही लग्नाला. पण त्यांच्याकडे 2 पाहुणे आलेले आहेत. मग आम्ही असं सांगणार का की तुम्ही फक्त दोघं या, पाहुण्यांना घरी ठेवा? तसं ते करणार नाही, ते पाहुण्यांसकट येणार. त्यामुळे हा लार्जर सब युनिट मध्ये जी खिडकी आहे, जी सबस्ट्रेट बाइंडिंग साईट आहे, तिथं तर ते स्वतःही आलेलं आहे नायट्रोजन, पण बरोबर येताना 2 प्रोटॉनला घेऊन आले. बरोबर येताना 2 प्रोटॉनला घेऊन आलेला आहे. आणि त्यामुळे ह्या खिडकीमध्ये पहिल्या सुरुवातीला हे जे ह्याला जे इलेक्ट्रॉन मिळालेले आहेत, आपल्याकडे बघा, आपल्याकडे जर पाहुणा आला तर आपण पहिला गोष्ट कुठलाही खाऊ असेल, काही असेल, ते पाहुण्याला देतो. तसा हा या लार्जर सब युनिट बरोबर आलेले हे जे पाहुणे 2 आहेत, 2 प्रोटॉन आहेत, ते 2 इलेक्ट्रॉन जे आलेले ते 2 प्रोटॉनला मिळतात आणि तो हायड्रोजन गॅस म्हणून निघून जातो. हायड्रोजन म्हणजे पहिल्या हेलपाटात जो सगळा इलेक्ट्रॉनचा फ्लो झाला, हा सगळा आतापर्यंतचा वाया गेला. नायट्रोजनला काहीच मिळालं नाही, मेन सबस्ट्रेटला काहीच मिळालं नाही, आलेल्या पाहुण्यांना खायला मिळालं, पाहुणे तृप्त झाले आणि निघून गेले. म्हणजे 2 प्रोटॉन ते 2 इलेक्ट्रॉन घेणार, हायड्रोजन गॅस होणार आणि तो निघून जाईल. आता ऍक्टिव्ह साईट मध्ये त्या खिडकीमध्ये फक्त नायट्रोजन उरलेले आहे. इथपर्यंत कळलं का बघा? आता परत काय होईल, आता हे जे रेड्युस्ड फ्लॅविड ऑक्सिन आहे, हा रेड्युस्ड फ्लॅविड ऑक्सिन याचा इलेक्ट्रॉन त्याला मिळाला की तो लगेच स्मॉलर सब युनिटला देईल. स्मॉलर सब युनिट कडे आला, पण तो ऍक्टिव्ह झाल्याशिवाय लार्जरचा हात धरणार नाही आणि तो ऍक्टिव्ह होण्यासाठी मॅग्नेशियम एटीपीचं बाइंडिंग होईल. मॅग्नेशियम एटीपीचं बाइंडिंग झालं की तो लार्जर सब युनिटचा हात धरेल. तरी सुद्धा हा स्मॉलर अडगा जो आहे तो त्याला इलेक्ट्रॉन द्यायला तयारच होत नाही, कारण त्याचा रेडॉक्स पोटेन्शियल जास्त आहे आणि तिथं त्या सेलला एनर्जी खर्च करावी लागेल, 4 एटीपीचं हायड्रोलिसिस करावं लागेल आणि हा स्मॉलर सब युनिटचे इलेक्ट्रॉन तो देईल लार्जरला.
त्यांनी लार्जरला ते स्मॉल दिले की आता खिडकीमध्ये आहेत नायट्रोजन ऍक्टिव्ह साईटला येऊन थांबलेला आहे आणि हा नायट्रोजन ऍक्टिव्ह साईटला आलेला आहे. त्याला ते 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 2 हायड्रोजन मिळाले की त्या N2 चं कन्व्हर्जन कशात होते बघा, NH डबल बॉन्ड NH. N2 म्हणजे N ट्रिपल बॉन्ड N आणि इथे 2 हायड्रोजन त्याला मिळाल्याबरोबर NH डबल बॉन्ड NH ऍक्टिव्ह साईटला आता आला NH डबल बॉन्ड NH परत हे एकमेकापासून डिसोसिएट होऊन थांबले. आता काय झालंय, ऍक्टिव्ह साईटला NH डबल बॉन्ड NH आलाय. परत हा रेड्युस्ड फ्लॅविड ऑक्सिन याचे इलेक्ट्रॉन स्मॉलरला देईल. स्मॉलर बरोबर इनॅक्टिव्ह फॉर्म होण्यासाठी ऍक्टिव्ह फॉर्म होण्यासाठी MgATP लागेल. लार्जरचा हात धरेल की ज्या लार्जरला NH डबल बॉन्ड NH लागलेले आहेत. ATP 4 ATP तिथे खर्च करावी लागेल. 4 ATPचा हायड्रोलिसिस होईल. या स्मॉलरचा रेडॉक्स पोटेन्शियल कमी झाला की तो त्याचे इलेक्ट्रॉन लार्जरला देईल आणि लार्जर बिचारा काय करेल, लगेच ते पुढच्याला देईल की जे NH डबल बॉन्ड NH आहे त्या NH डबल बॉन्ड NH चं कन्व्हर्जन होईल NH2 सिंगल बॉन्ड NH2 आणि परत एकदा सगळी सायकल रेड्युस्ड फ्लॅविड ऑक्सिन टू स्मॉलर सब युनिट MgATP बाइंडिंग हायड्रोलिसिस डिसोसिएशन. आता 2 इलेक्ट्रॉन ह्याला आणि ते NH2 ला 2 दिले की 2 NH3 मॉलिक्यूल बाजूला पडतील आणि ते एकमेकापासून डिसोसिएट होतील आणि मग हे एक सायकल झाली. एक सायकल व्हायला डिसोसिएशन असोसिएशन हे 4 वेळा घडलं कारण पहिली गोष्ट दिली गेली पाहुण्यांना. 2 इलेक्ट्रॉन पहिले वाया गेले आणि त्यामुळे ही जी आहे एका वेळेला 4 ATP असे मिळून 16 ATP प्रत्येक वेळेला त्याला खर्च करावी लागतात आणि त्यामुळे नेट रिएक्शन दिलेली आहे N2 प्लस 8 प्रोटॉन प्लस 8 इलेक्ट्रॉन 16 ATP ट्वाइस NH3 हायड्रोजन गॅस पाहुणा प्लस 16 ADP प्लस 16 PI. या पद्धतीने ही नायट्रोजनची ऍक्टिव्हिटी आहे. असं वाटतं की वेळ संपत आली. 2 मिनिटं राहिली. हे बघा इथं डायग्रॅमॅटिकली दाखवले, कळतंय का बघा. हा रेड्युस्ड फ्लॅविड ऑक्सिन आहे. तो ऑक्सिडाइज फॉर्म मध्ये जातो. तो देता देता ह्या स्मॉलर सब युनिटच्या आयनला तो ते इलेक्ट्रॉन देतो. तो दिला की हा रेड्यूस झाला. पण त्यांनी पुढच्याला दिल्यासाठी काय करावं लागतं, MgATP इकडनं तिकडनं ते बाइंड व्हावे लागतात 4 ATP मॉलिक्यूल आणि मग ह्या 4 ATP मॉलिक्यूल झाले की हा लार्जर सब युनिट इथे बाइंड होईल आणि मग ते इलेक्ट्रॉन तो मॉलिब्डेनम आयनला देईल आणि ते होताना त्या लार्जर सब युनिटला N2 आणि हायड्रोजन असे चिकटलेले आहेत. N2 आणि हे जे लागणार आहे हायड्रोजन मॉलिक्यूल तिथे आहेत आणि ट्वाइस NH3 प्लस H2. तर मी जी ऍक्च्युअली डायग्राम काढलेली आहे ती तुम्हाला जास्त इथं समजते का बघूया. हे नेटवरनं मिळालेलं आहे मला. रेड्युस्ड फ्लॅविड ऑक्सिन आहे ते त्याचे इलेक्ट्रॉन स्मॉलर सब युनिटच्या हा इलेक्ट्रॉन इथे देणार आहे आयर्न प्रोटीनला पहिला स्मॉलर सब युनिटला. त्याला हा ATP बाइंड झाला की तो ऍक्टिव्हेट झाला. तो त्याचे इलेक्ट्रॉन ATPचा हायड्रोलिसिस झाल्यावर लार्जर सब युनिट मॉलिब्डेनम आयर्न प्रोटीनला तो देईल. ते इलेक्ट्रॉन त्यांनी पहिल्या सुरुवातीला हा प्रोटॉन घेऊन जाईल इथे आलेला आणि 2 हायड्रोजन बाहेर पडतील आणि नंतर N2 जे आहे तो NH डबल बॉन्ड NH NH2 सिंगल बॉन्ड NH2 आणि सरते शेवटी NH3. ही मी काढलेली की जी तुम्हाला सोपी जाईल समजायला ती आहे. 1-2च मिनिटात सांगते. पुढचं लेक्चरचं कोण जॉईन झालंय का हो? हॅलो, आतापर्यंत सांगितलेलं समजलं का सर्वांना? मी मुद्दाम 4-4 वेळा सांगितलंय. वर्गात मला डायरेक्ट शिकवायला सोपं गेलं असतं पण मी इथे तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय. स्नेहल पाटील, अबोली,
समजलं का? येस मॅम. हो. हो समजलं. समजलं? बरं, आपली वेळ 1च मिनिट राहिलेला आहे. ती मी तुम्हाला हे दाखवते. म्हणजे आपल्या आता ओघात आहे त्याच्यात होऊन जाईल. कोण आलं जॉईन व्हायला तर असू देत आता. हे बघा, इथं रेड्युस्ड फ्लॅविडॉक्सिन आहे. हा ऑक्सिडाइज झाला आणि त्याने त्याचे इलेक्ट्रॉन लाल 2 ठिपके दाखवलेत. हे स्मॉलर सब युनिटच्या आयर्नला मिळाले आणि हा स्मॉलर सब युनिट ते आयर्न घेऊन रेड्यूस झाला. पण आता त्यांनी काय करायला पाहिजे, ह्या लार्जरचा हात धरायला पाहिजे, पण तो तयारच होत नाही कारण इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये आहे. त्यामुळे एटीपी मॅग्नेशियमचं इथं बाइंडिंग होतं. एटीपी मॅग्नेशियम याची बाइंडिंग झाला की तो ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये जातो. आता त्या ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये असलेला स्मॉलर सब युनिट, त्याला 2 ठिपके म्हणजे 2 इलेक्ट्रॉन मिळालेले आहेत. तो रेडी आहे, तयार आहे अटॅच व्हायला आणि त्यामुळे इकडनं लार्जर सब युनिट आला, इकडनं स्मॉलर सब युनिट आला आणि इथनं त्याला बाइंडिंग होण्यासाठी रेडी असलेले 2 नायट्रोजन म्हणजे N2 मॉलिक्यूल इथे आला. हा स्मॉलर सब युनिट, हा लार्जर सब युनिट यांनी एकमेकांचे हात धरले आणि त्याच्या ऍक्टिव्ह साईडला 2 नायट्रोजन मॉलिक्यूल आहेत आणि त्यांनी आणलेले पावणे 2 आहेत, ते म्हणजे प्रोटॉन. त्यामुळे हे जे लाल ठिपके आहेत हे लार्जर कडे जातील. हे बघा, लार्जर कडे ते आल्याबरोबर स्मॉलर त्याचा हात सोडून देतो आणि परत एकदा या रिएक्शनला सुरुवात होईल. ह्या लार्जर सब युनिटला हे इलेक्ट्रॉन मिळाले की पहिला प्रसाद पाहुण्यांना जातो. पहिला प्रसाद पाहुण्यांना गेला की हायड्रोजन गॅस बाहेर पडतो. आता हा लार्जर सब युनिट आहे की ज्याच्यामध्ये मॉलिब्डेनम हा चिलेटिंग एजंट आणि त्याच्या ऍक्टिव्ह साईडला आता नायट्रोजन आहे. आता तो इथे खाली येईल बघा. आता इथे काय झालं, हा जिथं सटकून गेलेला स्मॉलर सब युनिट ही सायकल परत रिपीट होईल. रेड्युस्ड फ्लॅविडॉक्सिन त्याचे इलेक्ट्रॉन स्मॉलरला देईल. स्मॉलर हा ऍक्टिव्ह करण्यासाठी एटीपीएमजी ला बाइंड होईल. तो लार्जर सब युनिट बरोबर असोसिएट होईल. असोसिएट झाले तरी ह्याचा रेडॉक्स पोटेन्शियल जास्त आहे, तोवर तो दिला नाही. आता ह्याच्या ऍक्टिव्ह साईडला येऊन बसलाय नायट्रोजन. आता जेव्हा एटीपीचा हायड्रोलिसिस होईल त्याबरोबर ते दोघे एकमेकांना त्यांचे इलेक्ट्रॉन तो पुढच्याला देईल आणि तो लगेच बाजूला पडेल, मागे जाईल. आता हा लार्जर सब युनिटला इलेक्ट्रॉन मिळाले, त्याच्या ऍक्टिव्ह साईडला 2 नायट्रोजन आहेत. हे परत लार्जर सब युनिट हा त्याचे इलेक्ट्रॉन म्हणजे हायड्रोजन देऊन टाकेल NH ला आणि N ट्रिपल बॉन्ड N च्या ऐवजी NH डबल बॉन्ड NH तयार होईल. ही सायकल परत एकदा रिपीट होईल याच पद्धतीने आणि असं ही एकदा, ही 2दा, अजून एकदा आणि असं करत कर ही 4 वेळेला रिपीट होईल. एका वेळेला 4 एटीपी, त्यामुळे 4 चौक 16 एटीपी मॉलिक्यूल त्याला लागणार आहे. आता ह्या बाकीचे फॅक्ट्स थोडेसे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला. मी आता थांबते. अजून जे ऍबसेंट लोक आहेत त्यांना कल्पना द्या. आता हे आपलं ह्याच्यापर्यंत तर आपलं ऑफलाईन काही चालू होणार नाही आणि आता कोरोनाच्या एकंदरीत केसेस आणि हे बघता एवढ्या फार पटकन चालू होईल असं वाटत नाही. तुम्ही सर्वांनी वेळेत जॉईन करा. बाकी तुमचे जे मित्रमैत्रिणी जॉईन झालेले आहेत 45 संख्या आहे. 61% लोक जॉईन झाली आहेत, अजून 40 जमा होत नाहीयेत. मी आता थांबते, वेळ संपलीये. तुमचं पुढचं लेक्चर चालू होईल आता.
Hello. 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 Yes, sir. Can you listen my voice? Yes, you are audible. Yes, I'm audible. Thank you. Good morning. Now listen, we will discuss what topic I am going to discuss with you in future. So whatever syllabus is allotted to me, that we will discuss about that. Okay, today's lecture, and afterwards we will go for details on that. Okay, I'm audible? Yes. Hello. Hello. So we will discuss about this. Now before starting with this, the unit number, that is the title of the paper is microbial genetics. I am going to teach you the microbial genetics. And in microbial genetics, the unit number second, the title of the unit number second is the mutation and the detection of the mutants. So before starting with this, basically once you know the mutations, that what you have studied in future, that is you have studied in the last many years, that is what is the mutation? So sudden change in the gene sequence or any abrupt change in the gene sequence or anything else, that is said to be a mutation. That also you have studied this one in first year BSc or second year, or you can study in case of the botany and zoology subject also. So even though there are mutations are there are different types of the mutation that also you might have studied. Whether there are spontaneous mutations are there and artificial mutation, in that you might have studied the induced mutation, and the concept of the induced mutation is came in the existence long back. And this is very important, that the mutations are induced. Now, what is the purpose of the induction of the mutation? That is very important. You might have studied in the law of genetics, that you have Mendel law of genetics, because it plays the important role in the economy and the lifestyle of the human beings. So the branches of gene consolidation, the concept of gene modification, then it concept of gene engineering, genetic engineering, the concept of the protein engineering is came into existence. If the people were not known about this, then how these branches will not be emerged? So basically one thing has done, Mendel law of inheritance he has given. You might have been knowing there are many spontaneous mutations, but people are not interested in the spontaneous mutation. Can we carry out the mutation artificially? Yes, we can carry out the mutation artificially, because by using some base analogs, you might have studied some alkylating agent, you might have known some accretion dyes, you can use some carcinogenic agent, and you can use some physical agent, and you can use the chemical agent. By using the physical and chemical agent, you carry out the mutations. Now the question comes, so what is the purpose of the mutation? That is very important. So one thing is that if you carry out the mutation or the purpose is different. See, for example, you keep the purpose, that is the productivity of the agriculture crop. So you have carried out the mutations. So that is also a concept of the hybridization is comes. That also you have studied the concept of the hybridization. But one thing is very important when you are carrying out the mutations, that phenotypic expression of that mutations are very important. Try to understand. Unless it is phenotypically expressed, there is no use of the mutation. Try to understand. You might have studied in second year BSc, that is UV survival.
because you will carry out that is a thermodynamic formation, what it is carried out by this in the physical agent UV. And there is a repair mechanism also, natural repair mechanism is also there possible for that. So mutation plays an important role in the productivity and the economy of the every nation. So try to understand if you carry out the mutation. Now the new varieties has came, new hybrid varieties came, genetically modified crops has came, genetic engineering has came, protein engineering is also coming in this. So if there is also there, that when that is the concept of eugenesis also came. That is development of the human race has came. The concept of Superman has came. So once you know the mutation, how it is carried out, and once I am talking about the artificial mutations. I am not talking about the spontaneous mutation. Try to understand. You cannot know the reason for the spontaneous mutation. Try to understand. I am talking about the artificial mutation, and you use this artificial mutation for upliftment of the human life. Means increase the productivity of the human. So productivity is very important. So day by day, the population is going to increase. So that's why you have to change it. This is one. And when these mutations are carried out in case of the human beings, mutations are carried out in case of the plants, mutations are carried out in case of the animal. By using this concept, somewhat modified that, the technology has came into existence, and the people are saying this is the genetic engineering, what we are artificially carried out the mutations, and this one we are gene sequencing, and gene sequence we are joined together and coming into that, and it is phenotypically expressed that the concept of the superbug and all these things has came in the genetic. This is a technology that is also called as a gene technology. So the basis for this is the mutation, and once people know you can change the gene sequence, you can change the mutation, you can change the, but unless there is a phenotypic expression, it is not possible at all. So phenotypic expressions are very important. Now the question comes, can the mutations are expressed immediately? Can I audible to you? Yes? Hello? 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 आवाज येतो का बाळांनो? हॅलो? 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 आवाज येतो का बाळांनो? यस? अक्षय? अक्षय? Yes, sir. येतोय आवाज. Okay. Thank you. So these mutations are very important, and this mutation plays the important role. So what we are going to study here, that is the expression of the mutation. Title of my unit is the mutation and the detection of the mutants. If mutations are there, the detections are very important. I told you that all mutations are not phenotypically expressed. Try to understand. The mutation, after some generation, the mutations are going to express. Whatever may be, unless there is a phenotypic expression, we cannot say there is a mutation. So phenotypic expression of the mutations are very important. Now the question comes, we are doing the artificial mutation. Say for example, you have done the genetic engineering and all these things. If it is not phenotypically expressed, what is use of that? I'm not talking about the natural mutations, try to understand. I'm talking about all artificial mutations. I am talking. You are using base analog, you are carrying of the acridine dye, you can use any dyes, you can use for alkylating agent, and you carry out the mutations are there. So when these mutations are there, the mutations, detection of the mutations are very important. There are many mutations are there, suppressor mutations are there, back mutations are there, spontaneous mutations are there, natural mutations are there,
artificial mutations are there. Artificial, you can use anything, you can change it. So by using this all mutation. But one thing is that whenever you are doing this mutation and doing the small changes in the nucleic acid sequence, when it is phenotypically going to express, that is very important. And the expression of the mutations are very important. And unless it is expressed, we cannot say that we have succeeded in artificial mutation. Try to understand. This is one. So this is the basic thing is there. So we have to study the expression of the mutation. That is the same thing whether it is a say for I have carried out the mutation, transgenic plant, that is called as a genetic engineering, that is called as a gene transgenic. Terminator crop, you might have BT cotton, brinjal, you might have been doing. So it comes from same thing is there. Sequencing and all this, by changing the sequencing and you are getting some sort of new plant and all these things. Now the basic question is that when the natural mutations are there, their natural mutations sometimes express in some generations. So when it is there in some generation, that is called as a phenotypic lag. Time is required for the expression of the mutation. Now you might have been knowing that in first generation, second generation, and some third generation, you might have been getting the mutation will be expressed. And so what is this? It is not expressed in first generation, it is not expressed in second generation, but it is expressed in third generation. That means the first and second generation, it is called as a phenotypic lag. Means basically, we have to study why this phenotypic lag is required for the bacterial cell. Do you understand what I want to say? Because why it is not expressed in first generation? Why it gone to the third generation? So basically, how much time is required for the expression of mutation? That time period is said to be a phenotypic lag. So that is a time course. It is called as a time course. So in your curriculum, we have to study the time course of phenotypic expression. That is there. How much time is required for the expression of mutation? Why it is not immediately expressed in the first generation? Why it is going to the second and third generation? Because time is required for this. And some mutations, they can be recovered. So mutations, there are some mutations, they are permanent. Some mutations are not. If it is not stable mutation, then it will be reverted back as it is. So suppressor mutations also there. They are suppressor mutation. Means if you carry out the mutation, because try to understand this is one thing. Because our body or any life if you take, if there is a problem, naturally every living organism find out the solution for that. Now I will tell you one thing. If there are many blockages are there in your body, even though the man is going to live, he is living. Because the blood circulation, if there is a blockage, our body naturally find out the way to circulate blood to the heart. Try to understand. That doesn't mean the blockage, all blockage should be removed. Similarly, if you carry out the mutations, before expression of the mutation, the bacteria or any living organism find out the solution for that. So that is called as a suppressor mutation. What we are saying, that the effect of one mutation is suppressed by the other mutations. That is called as a suppressor mutations. Now question comes, how much time is required for the expression of the mutations? Now my basic question is that why the time is required for the expression of mutation? Try to understand, because mutation and the segregation, this is very important. Now basically you should understand what is the meaning of the segregation. In simple words, segregation means one bacteria when become into bacteria, that is called as a multiplication, or that is also in similar word, it is called as a segregation. And when at the what moment it is mutation is happened, after division of one nucleic acid it is happened, then it will take time to express it. Try to understand what I am to say. That time course is very important. So what is the reason for the expression? Why it is delayed? And when you are doing this,
if it is before the replication or it is at the time of the replication of the DNA, then it will form something different. So that what we are going to see, what we are studying in this, that is a time course for the phenotypic expression and the conditional expression of the mutation. Now this is also very important. At when conditions are there, they are going to express. Conditional expression of the mutation. There are certain conditions are required for this. Now I am telling you, might have been saying the genetic engineering. You might have studied that the example of the insulin production is Escherichia coli. It is a genetically modified strain which produces the insulin. But one thing is very important, it produces insulin inside the lab. It never produces insulin outside the lab. Means what happened? It is a conditionally expression. Means it is conditionally expressed when it is in the lab. It is not going to express outside the lab. Means what is the condition? Lab is required. That is the condition. But there is certain conditions are required for the expression of the mutation. Try to understand. Unless there is certain conditions are there, that conditions, this mutation cannot be expressed. So the mutations are there. Means what I am saying, it is not expressed in first generation, second generation. Sometimes it is expressed in third generation. Now we want to find out what is the reason for the expression of this one. So this is very important what we are going to study here, the expression conditional. Now, third B point is there in your curriculum, that suppressor mutation. Now there are two types of the suppressor mutation. One is genetic suppression and second one is a non-genetic suppression. So it is a word is there that the suppression. One is called as a genetic and another one is called as a non-genetic suppression. Means genetically it is suppressed and another is called as a non-genetically suppressed. Means say for example, if you carry the mutation in the A and when the function is carried over, the A is lost. So the mutation happened in the C and the C will carry out the function which is suppressed by A. That is called as a genetic. It is also called as the revert mutation. So this is one thing is that the mutation permanent heritable change in gene sequence is called as a mutation. Now my question is there, even though it is a permanent, can it is phenotypically expressed? That is the question. All the mutations they are permanent. So if it is the same to the permanent, then that is called as a reversible mutation. And sometimes the reversible mutations are there. One function is lost, that will be recovered by the another one, and another one is carried the function of the somebody else. So that's why I told you the example, if there is a blockage in your veins and the arteries, and it is supplying the blood to your heart, even though blockage is there, human man is going to survive. Because I told you that basically, naturally, the heart or your natural body system find out the solution for that and find out some alternatives to supply the blood to the heart. Try to understand. So this is a natural way, and natural way every life organism is finding out the solution for that. Means even if you suppress some functions, that function will be carried on to the another gene and carry out the everything, which is very important. And these suppressive mutations are there. That what we are going to study in the curriculum. That is a genetic and non-genetic. Now, E is the types of the bacterial and the viral mutant phenotypes. Now the question comes, viral mutant phenotype. Now what is a viral mutant phenotype? 10 viruses are there, they are carrying out the mutation. Is there mutations are there?
You might have been studying in virology in the first part. Majorly the mutation takes place in the viruses. Try to understand. Now you might have studied in the corona. Somebody is saying that there is coming a new strain of the coronavirus. Now Britain is saying this is a new strain of corona. Brazil also saying there is a new strain of the corona. And now also the India is saying that we are finding the new strain of the corona. Now my question is that what was there in 1 year back? Same coronavirus is that COVID-19 is there still existing? No. They are saying this is a new strain. Now my basic question comes, how this new strain is changed? Within 1 year, there is a change in the strain because it is not a stable one. So basically, the nuclear material which is present in that is not basically stable. And one thing you have to understand, a very short nucleotide sequence is present in case of the viruses. And they are not having any type of stability, so that's why they are going on the changing. They are changing on the structure. And now also you might have been in the vaccine. New vaccine will come in the market after few months. After few months, it will come in the market because that should be work on the new one only. So basically, one thing you might have studied in the virology. You might have studied the variation in nucleic acid of the viruses. You might have studied variation in the nucleic acid. Now my basic question is, you doesn't found any variation in case of the bacteria. Why you find the variation in nucleic acid sequence in case of the viruses? My basic question is that there is a variation. Have you heard about the variation in the nucleic acid content of the bacteria? Yes? Anybody can tell me? Yes. Can I audible to you? Yes, Prajakta? Hello? Shraddha? Hello, Anjali? Akshay? Hello? Yes, sir, audible. Do you understand my question, Akshay? Hello? Hello? Anybody will answer my question? Bharti? Deepa? Prashant? Hello, Prashant? Hello? And my question is, basically, can you find out the variation in nucleic acid content of the bacteria? Yes, anybody? Have you heard about any variation in nucleic acid content in the bacteria? Who will tell me? Hello? Hello? Prajakta? Yes? Okay, I will answer this question. Now, listen. If you compare the bacteria, almost if you take Escherichia coli, Protozoa vulgaris, if you take any bacteria, even if you take the thermophilus, there is no much variation there. There is no variation in nucleic acid content. A genome sequence and all this, there might be a little bit change. But there is no major changes in that. But one thing you have to understand is, there is a major variation in case of nucleic acid of the viruses. That you might have studied in the last semester, that virology paper. Variation in nucleic acid content of the viruses. Now, my question is that, is there is a variation means there is no genetic stability of the nucleic acid content of the viruses. Try to understand. Now, there are many variations in that. Now, you might have studied that. Basically, in case of the bacteria, there is a presence of double-stranded DNA and single-stranded RNA. That is universal truth. Now, you are saying, tomorrow you may say, or day after tomorrow also you are saying that there is a double-stranded helix which is present in the bacteria, that is called as the DNA, and single-stranded RNA which is present in case of
bacteria. Now my question is there. Same story is there in case of the viruses? Absolutely no. Because if you see the viruses, they consist of double-stranded DNA or single-stranded DNA or single-stranded RNA or double-stranded RNA. But one thing is very important, out of 4, only one type of nucleic acid which is present in their viruses. But if you consider the bacteria, bacteria consists of the RNA and consists of the DNA. DNA is always double-stranded and then single-stranded RNA. But not both are present in there, but viruses doesn't have both. Only one type of nucleic acid is present. So now basic question is that why there is a variation? So because of this variation, naturally there is a mutation takes place because the nucleic acid is very short and they doesn't have stability. So that's why the viruses are there, they are always going to get mutated. So when there is a mutation takes place, always all matter. So that's why it is changing its structure, it is not getting the stability. So that's why what you are talking now, the coronavirus which is found in February 2020, the same coronavirus is not there in 2021. So within 1 year, there is many changes takes place. Means there doesn't have any type of stability. Means you can carry over. Means can you say it is a new strain? Yes, absolutely it is. Can you say this is a mutation? Yes, absolutely it is a mutated strain. But we are saying it is a new strain because you might have having some changes in nucleic acid content, so that's why it is changing its structure. Structure is not same. There is a minor changes in the spike protein and all these things, and everything is happening on the spike protein. So we are not getting any drug is not working against it because it's a change in structure. Because basically you might have been knowing when we are using this drug, there are 4 target sites. Either protein synthesis are inhibited, either nucleic acid synthesis is inhibited, either the spike protein, that is a attack on the cell wall. So these are the target sites, whether you can give a drug is going to work. But if you are changing your structure frequently, then what is the target site? How to kill this virus? This is special. So whatever drugs that now are using, that is a trial and error method, and they are using this methods analysis. So the best way that you should be vaccinated. Unless there is some sort of the innate immunity, and unless you should have vaccinated, there is no alternative against the coronavirus. So this is very important to try to understand, because the target sites are not available. They are always changing their target site. Now you might have also studied that the multiple drug resistance. You might have studied the once upon a time Staphylococcus is very sensitive to the penicillin. Now penicillin is not working against the Staphylococcus. So these are the things are there. So this is very important to try to understand. And we are studying here, this is very important, we are studying the bacterial viral mutant phenotypes. So this is very important, this is how phenotype. Now basically one thing I understand, genotype and phenotype is very important. A total set of genes is called as a genotype, and express the character, they are said to be a phenotypic character. Now if you have 100 genes, all 100 genes are not going to express in one generation. There are few genes, you might have studied, they are dominant genes are there, they are going to express, and some dominant genes are there, they are not going to express. This is very important. Try to understand what you are going to, and that what we are going to study under your mutations. Now, methods of isolation, detection of the bacterial and viral mutant based upon relative survival, relative growth, and visual detection. The visual detection, one thing, the relative growth, second thing, and third thing is that
relative survival. These are there in the practical. That also you are studied. I will. You might have understand this. I will tell you. Have you studied the replica plate technique? Yes. Have you isolated the exotropic metals? Yes. Have you studied that effect of UV light on the growth of the bacterial cell? Have you studied the UV survival curve of the bacterial cell? These are the three practical based upon this isolation and detection of the mutants. This is isolation and the detection of what we are going to study. Yes, have you studied this in the practical? Yes, Neha. Yes, Nikita. Yes, Aditya. Yes, Prajakta. Akshay. Hello. Bharti. Deepa. Aboli. Yes, Sayangita. Yes, Anjali. Yes. Can I audible to you? Hello. Hello. Nikita. Hello. Poonam. Hello. Prajakta. Yes. Hello. Prashant. Yes. Reshma. Yes, sir, you are audible. Hello. Hello. I am audible to you, Reshma? Yes, sir. Okay. We will continue. Now, have you studied about this visual mutations? Have you studied about this? Have you studied about this relative survival? Hello. Okay. I will talk about this, all these things. This is very important. Now, the mutations, how the detections of mutations are carried out in the laboratory, that is very important. How it is carried out in the laboratory. Now, there are many methods are there. Now, you might have studied that the first method is replica plate technique. So, you might have studied that the replica plate technique in the SYBSC also, that the screening primary and the secondary screening of the organism. You might have used that replica plate technique for the screening. So, when you are using this replica plate technique, by using the replica plate technique, you can isolate the mutant that is called as the exotropic mutant. So that in your curriculum, relative survival, this is one. And second thing is, relative survival is there, that is a UV survival. That is called as a relative survival. Means you have to expose the bacterial cell, and when you are going to expose the bacterial cell, once it is exposed, when it is exposed, bacterial cells are exposed, at that time, bacterial cells are exposed to the environment, and when you are exposed to the different types of the environment, UV, there are few cells will be remain as it is, few cells will be gained. So that is a relative survival. Means all cells are not going to cell. Because when you are exposed to the UV survival, it is called as a physical agent. And when you are exposed to the physical agent, sir, all the cells are not going to undergo mutations are there. But there are few cells are there, they undergo mutations. And when there is a mutation in the that cells are there,
When the mutation there, that is called as a thiamine diamond formation. And when there is a second generation mutant, all cells will not survive, only few survive. That is called as a relative survival. That we will study in the detail. What is the meaning of the relative survival? Means by using the physical agent, you can go for the relative survival experiment. This is one. A relative growth is also very important because you might have also visual detection. Now you might have lack negative mutants. Isolation of lack negative mutant. You might have studied isolation of lack negative mutant. What is this lack negative mutant? You might have studied in the lack negative mutant. What means lack negative mutant? Lactose negative, you are going to expose the bacterial cell. When you are exposing the bacterial cell to the UV light, and afterwards the same suspension, bacterial suspension, you are sticking on a McConkey's agar which is containing lactose and the McConkey's agar without lactose. If the bacteria is able to grow on the McConkey's agar without lactose, then you can say it is a mutant. So what type of a colony will grow? So this is called as a visual detection. So what type of a colony is there? When it is a white type of a colony is there, then you can show that that is called as a visual detection. This is very important. And when visual detection is there, this is the methodology is one. And third one is a replica plate technique, that is called as with the help of replica. Now you are going to find out the exotropic mutant of that. And for the exotropic mutant, you have to carry out the experiment. Means exotropic is, say for example, it is an exotropic for the vitamin B12. That is called as a vitamin B12 mutant. If it is an exotropic in nature. So one is called as a complete media, which consists of your vitamin B12, and another is called as a without vitamin B12 medium. So expose your culture to the UV light, and then the UV light, that culture should be exposed to the UV light, and then it is put into your Petri plate, and that Petri plate one is called as a vitamin B12 containing, and same plate make the replica of that one without containing. If it is grown on without containing the vitamin B12, then you can say the exotropic is successful because the bacteria which is growing without in this one. Now the question comes, all this is going to, you are going to study in next lectures, all lectures. This is brief about what we are going to study, what we are going to learn. So basically one thing, you should know the mutation, and the concept of the mutations are very important, and once you know the mutation, then it is very easily you can understand these are the mutation, and you might have studied this all, and it is not difficult how only the stress is given on detection, how to detect, and how the mutations are going to express phenotypically. That what we are going to study in this unit number, your unit number 2nd. So total 11 to 12 lectures are required for that, and within 11 to 12 lectures we will finish this. So we will start with the next lecture, we will start with the time course for the phenotypic expression. So basically before starting with the phenotypic expression, you should know, just go through the mutation, how the mutations are going to happen and how it is going to happen in this. So now I will ask you, if you have any questions, we will discuss it, and then afterwards we will start with the how the phenotypic expression takes place. Yes? Yes, Akshay, you have any question? Yes, Akshay. Hello. Nikita. Yes, Ritu. Mronal. हॅलो, प्रश्न कुणाला विचारायचे आहेत का? हॅलो,
येस. आणि पुढच्या लेक्चरला आपण ऍक्च्युअल टॉपिकला सुरुवात करूया. ऋतुजा काय प्रश्न आहे का? येस. निकिता काय प्रश्न विचारायचे का? तर त्याच्या अगोदर तुम्ही म्युटेशन म्हणजे काय आणि म्युटेशन कसं होतं आणि आर्टिफिशियल म्युटेशन्स काय आहेत आणि नॅचरल म्युटेशन्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा. आणि ते झाल्यानंतर मग मी माझा टॉपिक सुरुवात करतो. मग फिनोटायपिक लॅब का पुढच्या लेक्चरला आपण फिनोटायपिक लॅब म्हणजे काय, एक्सप्रेशन म्युटेशनचे कसे होतात, सगळेच काय म्युटेशन एक्सप्रेस होतात का, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण सारासार विचार आता पुढच्या लेक्चर पासून आपण करायचा आहे. हे फक्त काय युनिट नंबर 2 मध्ये काय शिकायचं आहे तेवढ्यासाठी हे मी लेक्चर घेतलेलं आहे. आणि पुढच्या लेक्चर पासून आपण काय शिकणार आहोत ते आपण पुढच्या लेक्चरला काय शिकायचं आहे ते आपण तुम्हाला पीपीटी शेअर केली जाईल, तुम्हाला व्यवस्थित शिकवलं जाईल. पण त्याच्या अगोदर आपल्याला काय शिकायचं आहे हे माहित असणं गरजेचं आहे. आणि त्याची एक प्राथमिक लेक्चर म्हणून दॅट इज अ प्राथमिक आपल्याला माहिती असणाऱ्या काही गोष्टी गरज आहे. तर आपण सगळ्यांनी मिळून म्युटेशन्स काय आहेत, नॅचरल म्युटेशन काय, स्पॉन्टेनियस म्युटेशन काय, आता फक्त हे म्युटेशन तुम्हाला माहित आहेत पण त्याचं एक्सप्रेशन कसं होतं फिनोटाइप ते आपल्याला सगळ्यात जास्त शिकायचं आहे आणि त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. यस निकिता काय प्रश्न आहे का? हॅलो हॅलो प्राजक्ता, कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? यस अक्षय, यस मृणाल, यस रेश्मा, यस प्राजक्ता, अंजली, स्नेहा, हॅलो यस प्राजक्ता काय विचारायचं का? Yes, anybody has question? Yes, Akshay. Hello. Shubhangi. अरे बाळांनो 5 मिनिटं आपण चर्चा करूया. म्युटेशन म्हणजे कोण सांगाल का? अंजली, यस मृदुल, हॅलो आदित्य, काय सांगता येईल का?
पाटील मॅडमचा वाढदिवस आहे आज. हो त्यांच्या तर्फे काय आहे लस्सी आपली. आपली लस्सी हा.